या सगळ्यानंतर आता सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची। अजितदादांनी जसं महाराष्ट्राच्या विकासाचं काम सातत्याने केलं तसंच काम सुनेत्रा वहिनी सुद्धा करतील, त्यांच्या माध्यमातून हो अशी कामना मी व्यक्त करतो। एक प्रश्न निर्माण केला गेला की इतकी घाई का केली जाते त्यांचा शपथविधी हा in a grieving period. Although have happened too quickly, but we are proud of that we have having the first deputy speaker, deputy CM. Thank you. पहिले मी उपमुख्यमंत्री बोलू शकत नाही मी आता ते ज्यात बघतो की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन हा निर्णय घेणार होता, तरी शरद पवार राष्ट्रवादी सांगितलं एका विलिनीकरणाचं काही दादांना ते मान्य होतं। यावर मी भाष्य करू शकत नाही। पॉजिटिव अप्रोच दिख रहा है, इतना ही मैं बोलना चाहूंगी बस। सकाळपासून बोलतोय भाऊ, आता नाही येत। शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची। परिस्थिती तशी निर्माण झालेली होती। दादांच्या स्वभावाप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाचा दुखावटा असतो। शिवाय पवार कुटुंब हे पूर्वगामी विचारचं कुटुंब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेला वाऱ्यावर सोडणं बरोबर नाही। अतिशय दुःखद वातावरणामध्ये हा शपथविधी नाईलाजाने घ्यावा लागला। त्यामुळे त्या शपथविधी झाल्यानंतर वहिनी लगेच त्या ठिकाणी बारामतीला जाणार आहेत आणि बारामतीला तिथे जे काही भेटायला लोक येणार आहेत त्यांना भेटणार आहेत। परंतु दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते। तो विषय नंतरचा आहे, तो विषय कौटुंबिक आहे आणि एकत्र बसून तो निर्णय होईल। आज खरं तर आनंदाचा दिवस तर नक्कीच नव्हता, पण जबाबदारी खूप मोठी आहे। फक्त उपमुख्यमंत्री नाही तर तिन्ही महत्वाची खाती वहिनी काम करतील अशी पूर्ण खात्री मला आहे। काही पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, जी महत्वाची खाती होती अर्थ खातं आणि जे इथं दुसरं खातं होतं ते मात्र दिलं गेलं नाहीये। राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? अजून एक खाते वाटपाच्या विषयी आमच्याशी कुठल्याशी आमदारांची चर्चा नाहीये। या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे खाते राष्ट्रवादीकडे होते तेच राष्ट्रवादीकडे ठेवतील अशी अपेक्षा आहे आणि पुढे सर्व पक्षातले सर्व ज्येष्ठ व्यक्ती हे सर्व ज्येष्ठ नेते हा पुढचा निर्णय घेतील आणि त्या दिशेने पक्ष मार्गक्रमण करेल। विलिनीकरण होणार आहे दोन्ही राष्ट्रवादीचं, कारण त्याबद्दलची चर्चा होत होती आणि 12 तारखेला एक बैठक सुद्धा होणार होती अशी माहिती मिळते सूत्रांकडून, पण त्यापूर्वी शपथविधी झाला। हा शपथविधी करण्यासाठी इतकी घाई का अशी चर्चा पण या निमित्ताने रंगते। याला कुठेतरी पूर्णविराम लागेल असं वाटतंय।